Camera A roll, camera B roll, and अरे ते लागतं सिंक साठी लागतं भाई. ऍक्शन बोलला फक्त. Hello everyone, मी प्रतीक. Welcome to the Craftex podcast. Craftex, this is our first podcast actually of Craftex. Craftex just एक जर आयडिया द्यायला गेली what Craftex is, तर we are not a marketing company or a marketing agency. We are here to create a movement. We have understood so far की जे entrepreneurs आहेत, ज्यांना काही बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस आहे, तर त्यांच्या जे डेली चॅलेंजेस आहे, वी हॅव बीन ट्राईंग टू फिगर आउट की काय काय चाललंय सध्या मार्केटमध्ये आणि हाऊ वी कॅन हेल्प देम इन लॉन्चिंग अ न्यू प्रॉडक्ट और न्यू प्रॉडक्ट लाईन फॉर दॅट मॅटर. तर आम्हाला हे नोटीस झालं की आता इवन वी आर बेस्ड आउट ऑफ पुणे एज वेल एज बँगलोर, आम्हाला नोटीस झालं की सर्वांना काही ना काहीतरी स्टार्ट करायचं असतं आणि इन ऑर्डर टू स्टार्ट समथिंग दे वॉन्ट टू बिल्ड देअर फर्स्ट प्रोडक्ट विच इज अन MVP, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट. तर मिनिमम व्हायबल प्रोडक्ट बनवण्यासाठी तुम्हाला बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात. तर वी हेल्प यू इन बिल्डिंग युअर फर्स्ट MVP. तुमचं जे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट आहे ते वी हेल्प यू इन बिल्डिंग दॅट, विच इज थ्रू युझिंग द टेक अँड मार्केटिंग. तर दॅट इज द विजन अराउंड आवर कंपनी क्राफ्टेक्स. अँड वी लाईक इफ आय वॉन्ट टू टॉक अबाउट माय विजन फॉर क्राफ्टेक्स, आम्ही कुठेतरी वी वॉन्ट टू हेल्प द न्यू जनरेशन ऑफ ऑन्टरप्रेन्युअर्स अराईज through an automated system of marketing and tech. I will like to introduce our first guest, Rupesh sir. आपला long awaited podcast होता हा. आणि just to give a small context about Rupesh sir is director of Ganesh Bhel, which is Pune's one of the most biggest beer brands, and we have been working around for over 1.5 years. मी स्वतः रुपेश सरांना भेटलो होतो 1.5 वर्षापूर्वी. आय स्टील रिमेंबर दॅट जर्नी ऑफ मीटिंग हिम, अँड यु नो ही इज दॅट पर्सन हू ऑलवेज गिव्स पीपल अ चान्स. He has always given people a chance. Like when I remember when I was in the meeting, आपली जेव्हा मीटिंग होती सर, तेव्हा there were multiple agencies in that meeting. आणि I remember की सर मला म्हणालेले की you just give me something that is different. आणि I still remember Ganesh Bhel as a brand, वी हॅव बीन फॉलोइंग फॉर अ लॉंग. मी स्वतः माझ्या लहानपणापासून मी गणेश भेळचे प्रोडक्ट्स खातोय आणि मी पर्सनली आय एम अ फॅन ऑफ गणेश भेळ. तर ऑनेस्टली तेच आहे सर की आय वुड लाईक टू अंडरस्टँड, लोकांना सगळ्यांना एक अंडरस्टँड करायसाठी की गणेश भेळ काय आहे, तर मला तुमच्या साईडनीच ऐकायला आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स प्रतीक, की जो पहिला पॉडकास्ट त्यांनी चालू केलाय जो गणेश भेळपासून सुरुवात करतोय. सो गणेश भेळ असं सांगेल मी की एक छोटासा स्मॉल बिझनेस होता, बाबांनी 1978ला चालू केलेला, आणि त्यांना एक स्वतःचं काहीतरी करायचं होतं, पण त्यांच्या अंगामध्ये खूप चांगली कला होती जी लोकांपर्यंत पोहोचवायची होती. त्यांनी खूप स्ट्रगल करून एक 96 पर्यंत एक स्वतःचं शॉप घेतलं आणि त्या शॉपमध्ये माझी एंट्री झाली. तेव्हा मला बाबांचे मेहनत खूप दिसत होती, त्यांची क्वालिटी दिसत होती आणि त्यांचं विजन त्यांना दिसत नव्हतं, पण मला खूप दिसत होतं की या बिझनेसमध्ये पोटेन्शियल खूप आहे, फक्त थोडं इनोव्हेशन करण्याची गरज आहे आपल्याला. त्यावेळेस बाबांनी आम्हाला सुरुवातीलाच बालकडू दिले होते की पहिलं प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स घ्या आणि मग तुम्ही बाकीच्या गोष्टी करा. सो 7th 8th पासून मी कामं बाबांबरोबर करतच होतो, छोटी मोठी बाबा द्यायची. आणि हाईट म्हणजे 96ला माझी 10वी होती आणि 10वीच्या बोर्डाच्या पेपरला सुद्धा मी एक दिवस आधी रात्री बाबांबरोबर हेल्प करत होतो. सो गणेश भेळ असं होतं की त्यावेळेस चाटला काही ब्रँड हा प्रकार नव्हता. तो माझा तो प्रयत्न चालला होता की आपण पण सर्व्हिस देऊ शकतो आणि हा ब्रँड बनवू शकतो. राईट, इंटरेस्टिंग सर, इंटरेस्टिंग. म्हणजे आय वुड ऑल्सो लाईक टू अंडरस्टँड की भेळ हा फर्स्ट प्रोडक्ट म्हणजे का, स्पेसिफिकली भेळ हा फर्स्ट प्रोडक्ट का होता? ऍक्च्युली नाव जे दिलं होतं ना ते फक्त गणेश भेळ नाव दिलं होतं त्या, आणि बाबांना स्पेशली खास भेळच बनत होती छान, त्यामुळे त्यांनी सिंगल जी सुरुवात केली ती गणेश भेळ, एकच भेळ देत होते फक्त, त्यामुळे गणेश भेळ. इंटरेस्टिंग सर, इंटरेस्टिंग. आणि इवन आय रिमेंबर, म्हणजे आय स्टील आपला जो सिग्नेचर प्रोडक्ट आहे चटपटी भेळ, जे मी स्वतः म्हणजे खूप वेळा ट्राय करून झाले. तर याच्या मागे तुमची जर्नी कशी होती तेव्हापासून, म्हणजे तुम्ही मॉडर्नाइज कशी केली आहे भेळ फ्रॉम 1978 जेव्हापासून आपण स्टार्ट केलं भेळ, तेव्हापासून मॉडर्नाइज कशी करत आलो भेळ आपण, आणि कसं आपण त्याला
एक स्केल केला बिझनेस? सुरुवातीचा प्रवास असा होता की आपल्याकडं एक चांगलं प्रोडक्ट आहे ज्याला क्वालिटी टेस्ट खूप चांगल्या प्रकारची आहे, पण सर्व्हिसमध्ये खूप आपण कमी पडत होतो. तर आमच्यासाठी युनिव्हर्सिटी जी होती ती आमच्या अवतीभोवतीचं जग, जे शेजारचं एक आरपी वैद्यचं शॉप होतं, ते मला सांगायचं की अरे मुंबईवरून एक भेळ येते, विठ्ठल भेळ म्हणून, मला तो ब्रँड पण लक्षात आहे. सिम्पल पॅकेजिंग होतं, पण मुंबईवरून भेळ इथं येत होती. आणि त्याने मला सांगितलं होतं की मुंबईवरून इथं आम्ही विकतोय त्याची भेळ, तू तर स्वतःचं दुकान आहे, तू का नाही करतेस? मग त्यावरून एक आयडिया आलं की आपल्याला पॅकेजिंग फूड पण करायचं आहे. सुरुवातीला तर आम्ही फक्त डायनिंगमध्येच होतो, म्हणजे आम्हाला आउटलेटच कसं डेव्हलप करायचं ह्याचे खूप चॅलेंजेस होते. पण एक नवीन त्यावेळेस आयडिया होती की पॅकेजिंगमध्ये जर जायचं असेल तर आपण आपला ब्रँड पण तयार करू शकतो. तर ती पॅकेजिंगची आयडिया विठ्ठल भेळवरून आलेली आहे. इंटरेस्टिंग. तर सर, आता जर मला एक भेळ ॲज अ प्रोडक्ट जर अंडरस्टँड करायचंय, आता आपण असं बघतो जनरली भेळ ऑरेल्स आपण म्हणतो की पाणीपुरी, जेवढं आय क्लिअरली नो दॅट गणेश भेळमध्ये आपण जे पाणी यूज करतो, जे इट इज कम्प्लिटली बिस्लरी वॉटर. तर तुम्हाला त्याच्यावरती काही हायलाईट करायचं आहे काय? त्याचा पर्पज काय होता? तो सुरुवातीला असं होतं की बाबांना हेल्प करणारी घरातली आईच होती, आणि जेव्हा एखादी स्त्री हेल्प करते बिझनेसमध्ये तर तिचं पहिला फोकस असतो हायजीन. तर बाबांचं जे काही शॉप होतं ते एकदम चकचकीत स्वच्छ असायचं. पाण्याचं पिण्याच्या वेळेस ते सुद्धा त्यावेळेस ॲक्वागार्ड वापरायचे. तर ॲक्वागार्डला अपडेटेड व्हर्जन आम्ही बिस्लरी आणलं. आम्ही गेले कित्येक वर्ष म्हणजे बिस्लरी वापरत होतो पण सांगत नव्हतो. मग एका न्यूजमध्ये आम्हाला लक्षात आलं की आपण जर ही गोष्ट सांगितली किंवा लिहिलं ब्रँचमध्ये की आम्ही पाणीपुरीचं पाणी बिस्लरी पाण्यामध्ये वापरतो, तर त्याचा सेलवर खूप इफेक्ट होतो. हे आम्हाला आमच्याच कस्टमरनी सांगितलं आणि त्यानंतर आम्ही इनोव्हेशन केलं की आम्ही बिस्लरी पाणी वापरतो. इंटरेस्टिंग. आणि ते हायजिनिकली आणि पॅकेजिंग आहे, त्यामुळे सेफ पण आहे. इंटरेस्टिंग सर, व्हेरी नाईस. इन जनरल जर आपण नोटीस करायला गेलो की गणेश भेळने, आय रिमेंबर पहिलं आउटलेट होतं कर्वेनगरचं, तर तेव्हापासूनची जी आपली स्केलिंग जर्नी आहे ती कशी होती इन जनरल? आज आपण वी आर सिटिंग ॲट मोर दॅन 20 आउटलेट्स. तर आपली जर्नी कशी होती या प्रोसेसमध्ये? जसं 78 to 96ला बाबांनी एक पहिलं शॉप घेतलं. तर ते शॉप जेव्हा त्यांनी घेतलं तेव्हा ते खूप छान रिस्पॉन्स मिळाला. 2 वर्षानंतर आणखीन एक, आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर आणखीन एक. 96ला माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती पूर्ण एका शॉपची. मी आणि बाबा, आई आम्ही एकत्र बघायचो, आणि दिनेश त्यावेळेस कॉलेजमध्ये होता. 2 वर्षानंतर दिनेश जॉईन झाला आणि तो म्हणला मला पण या बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. 98पासून आमच्या दोघांचं ड्रीम एक होतं. तेव्हा त्याला मी बोललो होतो की माझं स्वप्न आहे गणेश भेळला एक ब्रँड बनवणं. जर तुझं पण ते असेल तर मग आपण दोघं मिळून एक काम करू, 1 आणि 1 2 न होता 1 आणि 1 11 होऊ. तर त्याचं पण तेच स्वप्न होतं. मग तेव्हापासून आमचा ॲक्च्युली ब्रँड डेव्हलपिंग आणि गणेश भेळ डेव्हलप करायचा प्लॅन सुरू झाला. इंटरेस्टिंग सर. तुम्ही एक लास्ट क्वेश्चन मध्ये म्हणालेलात की हायजीन जे आहे एका कुठल्याही फूड ब्रँडसाठी हायजीन खूप महत्वाचं ठरतं. तर हायजीनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघायला गेलो तर आपण कुठले हायजीन स्टँडर्ड सध्या फॉलो करतो गणेश भेळमध्ये? जर तुम्ही बघितलं तर आमच्या आउटलेटमध्ये पूर्ण जे काही इक्विपमेंट्स आहेत ते एसएसचे आहेत, आणि आपण गणेश भेळ ब्रँड डेव्हलप करण्यासाठी ISO सर्टिफिकेशन पण घेतलेलं आहे. साध्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या नॅपकिनवरनं लोकांना किंवा स्टाफला स्ट्रेस करता येतात. जसं टेबल क्लीन करण्यासाठी त्यांना एक रेड कलरचं नॅपकिन दिलं जातं, दुसऱ्या वेळेस टेबल क्लीन करण्यासाठी त्यांना ग्रीन दिलं जातं, आणि त्यांना हात स्वच्छ साफ करायचा असेल तर ब्लू कलर वापरलो आपण. तर ह्या 3 कलर कोडवर आम्ही हे करतो. त्याने करून जो समोरचा कस्टमर असतो तो सुद्धा सॅटिस्फाईड राहतो. शिवाय आम्ही पाणीपुरी काउंटरला आम्ही सॅनिटायझर ठेवलंय. एवढ्यात तरी कोरोनामुळं सॅनिटायझर फेमस झालं, पण आमच्याकडं कोरोनापासूनच्या आधीपासून सॅनिटायझर होतं. कारण का आमचा स्टाफ जरी हायजीन स्टँडर्ड मेंटेन करत असला तरी तुम्ही बाहेरनं खेळून आलेले असता, गाडीवर हात लावलेले असतात, खूप ठिकाणी तुमचं टच होतोच. तर पाणीपुरी खाताना तुम्ही पण तुमचे हँड जर सॅनिटाईज केले तर तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दोघांसाठी चांगलं असतं. करेक्ट. ॲज यू राईटली सेड सर की जे कोरोनाचा जो काळ होता 2020चा, तो सगळ्याच बिझनेसेससाठी एक खूप मोठा हजार्ड होता. सगळ्या बिझनेसेसला खूप मोठा इम्पॅक्ट पडला. तर आपण त्या फेज थ्रू कसं गेलो? त्यावेळेस काय झालं, आमचे 2 च्यामध्ये बिझनेस होतो. एक म्हणजे डायनिंग आणि दुसरा म्हणजे पॅकफूड. डायनिंग गव्हर्नमेंटनी सगळे बंद ठेवले होते, पण हे जे प्रोडक्ट होतं आमचं हे इनिशियलमध्ये आलं होतं. त्यामुळे किराणा किंवा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंगमध्ये भेळचं प्रोडक्ट मिळत होतं. त्यावेळेस ब्रँड, ISO सर्टिफिकेशन, टीम, हायजीन ह्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट आम्हाला त्यावेळेस खूप झाला. गव्हर्नमेंटकडनं आम्हाला परमिशन होती. आमची फॅक्टरी पहाटे 4 वाजेपर्यंत चालायची, आणि जो बिझनेस आम्ही रेग्युलर करत नाही त्यावेळेस आम्ही कोरोनामध्ये 4X बिझनेस घेतला.
कारण का लोक पॅनिक बाईंग करत होते. कारण का संध्याकाळ झालं की क्रेविंग होत होतं. हायजीन असल्यामुळे, टच नसल्यामुळे लोक बाहेरचं कोणाचंच घेत नव्हते. पण आमचे प्रोडक्ट मात्र लोक 4-4, 5-5 घेत होते. त्यात सुद्धा एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे की जेव्हा कोरोनामध्ये सगळं बंद होतं आणि लोकांना क्रेविंग तर खूप होत होतं, तर माझ्या मित्रांनी मला कॉल केला, अरे माझ्या समोर जे राहतात ना त्यांना भेळ रोज खायला आवडते आणि पाणीपुरी सुद्धा. तर त्यांनी मला विचारलं की पॅकेट भेळचं आहे का, तर त्यांना मी सांगितलं आहे. तर त्यांनी विचारलं की जर आपण आपल्या सोसायटीमध्ये एक छान टेम्पो लावला आणि एक सेफ्टी डिस्टन्स करत जर बिझनेस केला तर तुम्ही देऊ शकाल का? म्हणलं आम्ही का देऊ शकणार, आमचे प्रोडक्ट सगळे ISO सर्टिफाईड मध्ये आहेत, तर आम्ही ते करू शकतो. तर एक नवीन आम्हाला बिझनेस मिळाला की सोसायटीमध्ये जा, टेम्पो लावा आणि तो टेम्पो 70-80,000चा असायचा आणि तो आम्हाला 4 वेळा बदलावा लागायचा. तर कोरोनामध्ये हा पण एक खूप इंटरेस्टिंग बिझनेस झाला की लोक ऑनलाईन तर घेतच होते, पण सोसायटीमध्ये आम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन असायचं की या पद्धतीने तुम्ही बिझनेस करा. इंटरेस्टिंग. आपण जे म्हणतो की प्रत्येक बिझनेसला जेव्हा एक हार्ड डाऊनफॉल येतो कुठल्याही बिझनेसचा, तेव्हा त्यांना एक कुठेतरी पिव्होट करावं लागतं. त्यांना एक असे वेज शोधावे लागतात ज्याच्यानी त्यांना बिझनेस अजून येईल. तर आय थिंक हे खूप इंटरेस्टिंग वे आहे. तुम्ही जसं म्हणालात की टेम्पो थ्रू आपण सोसायटीजमध्ये आपले पार्सल्स देतो आणि आपण आपले पॅकेट्स दिले. तर ॲज यू राईटली मेन्शन्ड की आता जस्ट की पिव्होटिंग करणं खूप महत्वाचं आहे कुठल्याही बिझनेसला. आणि आता माझं नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्ही जसं फॅक्टरीचं म्हणालात, तुम्ही फॅक्टरी हायलाइट केली, तर एक थोडं फॅक्टरीवरती एक आयडिया देऊ शकता का आपल्या? फॅक्टरीवर जसं तुम्ही लोक रोज जी भेळ खाता, तुम्हाला क्युरियोसिटी असते की भेळ बनते कशी. आमची रेग्युलर वर्षभर टेस्ट का मेंटेन राहते, कारण का वर्षभराचं पूर्ण मटेरियल आम्ही एकदा स्टोअर करून ठेवतो कोल्ड स्टोरेजला. जी मिरची असते तिची ॲसिडिक लेवल चेक केली जाते आणि ती कोल्ड स्टोरेजला जाते. चिंच, गूळ, ज्यावर नेचरवर आपण डिपेंड आहोत. जर पावसाळा आला किंवा हिवाळा आला तर मिरचीची ॲसिडिक लेवल बदलते, तर ही टेस्ट बदलू नये म्हणून आम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये कोल्ड स्टोरेज करून ठेवलेलं आहे आणि तिथं वर्षभराचं पूर्ण मटेरियल स्टोअर होतं आणि बॅच वाईज ते बाहेर काढलं जातं. त्यामुळे आमची टेस्ट रेग्युलर मेंटेन राहते. शिवाय ISO सर्टिफिकेशन असल्यामुळे हायजीन स्टँडर्ड मेंटेन होतात आणि क्वालिटी आणि टेस्ट कंटिन्यू सेम मिळते. वाव, इंटरेस्टिंग सर. ओके सर, आता माझा एक क्वेश्चन होता. जस्ट आता मी स्वतः आय एम पाणीपुरी फॅन. तर आपण जे पाणीपुरी नंतर मसाला पुरी ही जी कॉन्सेप्ट आहे ही प्रायमरीली नव्हतीच जेव्हा मी बघितलं. तर ही कशी इव्हॉल्व्ह झाली पाणीपुरी नंतर मसाला पुरी? पाणीपुरी खाल्ल्यानंतर फुलफिल होण्यासाठी सुकीपुरी लागतेच आणि ती सुकीपुरी हा तुमचा राईटच आहे, त्यामुळे आम्हाला तो द्यावाच लागतं आणि कधी कधी तर 2-3 पण द्यावे लागतात. रिपीटेड कस्टमर असतात तेव्हा ते आम्हाला हक्काने म्हणतात, सर मेरे दोस्त दो बाहेर बैठे उनको भी चाहिए. तुम्ही आतापर्यंत सर्वात जास्त मसाला पुरी किती सर्वात जास्त मसाला पुरी दिली? आमच्या इथं आमच्या स्टाफला सांगून ठेवलेलं आहे की जर भेळ घेतली आणि मसाला पुरी त्याच्यावर द्यायची जरी नसली तरी पण द्यायची, कारण का तो आपल्या कस्टमरचा राईट आहे आणि त्यात तो जास्त खुश होतो. कारण का भेळ किंवा डिश खाल्ल्यानंतर त्याला खूप मजा येत नाही. जे फ्री मिळतं ना ते खूप आवडतं लोकांना आणि एका मसाला पुरीवर आमचे कस्टमर खुश होतात, त्यासारखा आनंद नाही आम्हाला. जाओ, इंटरेस्टिंग. ओके सर, आता म्हणजे क्राफ्टेक्स इज अ मार्केटिंग एजन्सी, क्राफ्टेक्स इज अ मार्केटिंग कंपनी, राईट? तर आम्ही मार्केटिंग कंपनी असल्यामुळे आता आम्ही भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज रेग्युलरली करतो जे ब्रँड्सला हेल्प करतात इन ऑर्डर टू ग्रो. तर हे तर डिजिटल मार्केटिंग तर आत्ता झालं. तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या आधी अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही केल्या ज्याच्यानी ब्रँड पूर्ण ग्रो झालं? ऍक्च्युली खरं सांगायचं तर आम्हाला मार्केटिंग किंवा पब्लिसिटीची गरजच नव्हती म्हणण्यापेक्षा आम्हाला तो प्रकारच माहीत नव्हता. माउथ पब्लिसिटी सगळ्यात बेस्ट असते आणि आमची ती खूप होत होती. पण आम्हाला काही गोष्टी अशा होत्या की ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर इंस्टाग्राम लागलं पाहिजे. त्यावेळेस फेसबुक पण खूप जोरात होतं आणि रिसेंटली पुण्यामध्ये अशा ऍक्टिव्हिटीज होत होत्या जेणेकरून पब्लिसिटीला खूप इंटरेस्ट होता डिजिटलवर हे करण्याचा. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. रेड FM शिक्का म्हणून होतं. तर तुमची पुण्यातली आवडती भेळ कुठली त्याला तुम्ही हे करा, SMS करा. तर ते लोक मार्केटिंग करायचे, नंबर ठेवायचे आणि आमच्या कस्टमर्सला रेग्युलर सांगायचे. तर ते 3 शिक्के आम्ही रेग्युलरली जिंकले. यानंतर आम्हाला कस्टमर बोलता बोलता, आमचे कस्टमरच खरे आमचे गुरु आहेत ऍक्च्युली, त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. तर कस्टमर जेव्हा पाणीपुरी एन्जॉय करायचं तेव्हा त्यांच्या बोलण्यामधनं मला असं लक्षात आलं की ते लोक फास्ट खात आहेत. यावरनं मला एक आयडिया आली की आपण पाणीपुरी कॉम्पिटिशन ठेवू शकतो. त्यानंतर गणेश भेळे लोक आमच्याबद्दल गणेश भेळ म्हणायचे. मग विचारायचे आम्हाला की तुम्ही गणेश भेळ कोणाचं नाव आहे? तसं बघितलं तर गणेश भेळ घरामध्ये कोणाचंच नाहीये. आम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जायचा गणेश कोणाचं नाव आहे, तर आम्ही म्हणायचो पुण्याचं दैवत गणेश आहे,
गणपती आहेत त्यामुळे आम्ही गणेश ठेवलेला आहे. त्यामुळं एक इमोशनली अटॅचमेंट होती की गणपती बाप्पाला आपल्या नमकीनमधनं काहीतरी रूप साकारायचं आहे. ही एक आयडिया आली. त्यांनी एक मूर्तिकार बघितला आणि त्याने पाणीपुरीचा गणपती बनवला. यावेळेस पाणीपुरीचा गणपती जेव्हा बनवला तेव्हा पत्रकार आले, रेडिओवाले आले आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सुद्धा आला. या दिवसात 10 दिवसात गणेश भेळमध्ये गर्दी नव्हती, जत्रा होती. आणि तुम्ही जे आता सोशल मीडिया मार्केटिंग म्हणताय तर आम्ही फर्स्ट सेकंड जनरेशन आहोत. आम्हाला बिझनेसच्या काही स्ट्रॅटर्जीज MBA असं काहीच नव्हतं. आम्हाला जे कस्टमर शिकवत होते त्यातनं आमचं MBA होत होतं आणि आम्ही त्या पॉलिसीज करत होतो ज्या कस्टमरला आवडतील. मग ते कुठल्या तरी एका कॅटेगरीमध्ये बसत असायचं की बाबा हिंदी बिझनेसची स्ट्रॅटर्जी यूज केली, काहीतरी ही मार्केटिंगची पॉलिसी असेल, या सगळ्या गोष्टी एका कॅटेगरीमध्ये बसत होत्या. पण आमच्याकडनं मात्र त्या नकळत होत होत्या. पाणीपुरी गणपती केला तर त्यावेळेस तर लोक आणि लहान मुलं खूप खुश असायचेच आणि बाप्पाला प्रसाद आम्ही पाणीपुरीची पुरी द्यायचो. तर रेड FM चा शिक्का, पाणीपुरी कॉम्पिटिशन आणि पाणीपुरीचा गणपती यातनं आम्हाला खूप पब्लिसिटी मिळाली. आपण एका पाणीपुरी कॉम्पिटिशन मध्ये अमृताला सुद्धा इन्व्हाइट केलेलं. तर अमृताला ॲज अ ब्रँड अँबॅसेडर घेण्याचं मागचं रिझन काय होतं? ॲक्च्युली चाटचा ब्रँड आहे आणि माझा फिमेल कस्टमर खूप आहे. तर आम्ही आमच्या कस्टमर्सला पण अगेन विचारलं की तुम्हाला मेल आवडेल की फिमेल आवडेल. सो मॅक्झिमम कस्टमर हा फिमेल आहे, पाणीपुरी लवर आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की ब्रँड अँबॅसेडर गणेश भाईची पहिली तरी फिमेल आणि मराठी ॲक्ट्रेसच हवी. त्यावेळेस अमृता खानविलकर खूप फेमस होती, त्यामुळे अमृताला सिलेक्ट केलं. वाव, इंटरेस्टिंग. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, दॅट टू सम एव्हरीथिंग अप, की तुम्हाला सुद्धा हा प्रश्न भरपूर लोक विचारत असतील की तुम्हाला यंग जनरेशनसाठी काय ऍडवाइस आहे बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी, तर तुम्हाला काय ऍडवाइस अशी आहे जी तुम्ही सजेस्ट द्याल सगळ्यांना? मी तर म्हणेल की भारतात प्रत्येकाने बिझनेस केलाच पाहिजे, पण त्याआधी समजून घेतला पाहिजे. आत्ता ज्या प्रकारे रील व्हायरल होत आहेत, स्टार्टअप्स जे बूम करत आहेत, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय, तुमचे 4-5 वर्षाचे 10 वर्षाचं सेव्हिंग असतं, ते तुम्ही 1-2 महिन्यात 1-2 दिवसात डिसिजन न घेता कोणता पण बिझनेस करा, पण तो पूर्ण समजून घ्या, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण विचारा आणि मग इन्व्हेस्ट करा. तर तुमचा बिझनेस 100% सक्सेसफुल होईल. आणि बिझनेसच करा. आपल्याला जर आपला इंडिया पुढे न्यायचा असेल, GDP वाढवायचा असेल तर बिझनेसच होऊ शकतो, जॉबनी नाही. दॅट्स इट. ओके, थँक्यू सो मच सर. थँक्यू Most सो मच welcome. फॉर कमिंग इन.